नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनी टायटन कंपनी लिमिटेडबद्दल बोलणार आहोत. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण बघणार आहोत टायटन कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर. नंतर आपण बघूया या कंपनीने कुठून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. नंतर आपण बघणार आहोत की या कंपनीवर यूएसच्या टॅरिफचा इम्पॅक्ट होणार आहे की नाही होणार आहे. आणि फोर्थ नंबरवर आपण बघणार आहोत की या कंपनीच्या नंबरने इस्टिमेटच्या नंबरला बीट केले आहे की मिस केले आहे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे फिफ्थ नंबरवर आपण टायटन कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बघूया टायटन कंपनी लिमिटेडचे नंबर किती वाजता आले आहे. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचे क्वार्टर वनचे नंबर 7 ऑगस्ट 2025 म्हणजे आज मार्केट बंद झाल्यानंतर संध्याकाळी 5:15 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचे नंबर मार्केटला कसे वाटले आहे याचा इम्पॅक्ट आपल्याला उद्या मंडे म्हणजे 8 ऑगस्ट 2025ला पाहायला मिळणार आहे. तर मित्रांनो, आपण सगळ्यात पहिले टायटन कंपनी लिमिटेडचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर वनचा. हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर फोरचा. आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनचा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, जर आपण सगळ्यात पहिले टायटन कंपनी लिमिटेडचा टोटल इन्कम बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 13,386 कोटी रुपयांनी 16,628 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 15,032 कोटी रुपयांनी 16,628 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचे टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते पण इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 12,413 कोटी रुपयांनी 15,148 कोटी रुपये. आणि आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढले आहे 13,814 कोटी रुपयांनी 15,148 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 973 कोटी रुपयांनी 1,480 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 1,218 कोटी रुपयांनी 1,480 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचा प्रॉफिट फॉर द पिरियड म्हणजे नेट प्रॉफिट बघितला तर तो सुद्धा इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 715 कोटी रुपयांनी 1,091 कोटी रुपये. आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील कंपनीचा नेट प्रॉफिट वाढला आहे 871 कोटी रुपयांनी 1,091 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टायटन कंपनी लिमिटेडचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये, नाही लाखमध्ये. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 8.06 रुपीजने 12.30 रुपीज. तसेच क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 9.82 रुपीजने 12.30 रुपीज. म्हणजे मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर आपल्याला बोथ केसमध्ये ग्रोथ दिसत आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत टायटन कंपनी लिमिटेडने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडने वॉचेस
बिझनेसमधून लेटेस्ट क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 1273 कोटी रुपयाचा, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच टायटन कंपनी लिमिटेडने ज्वेलरी बिझनेसमधून लेटेस्ट क्वार्टरमध्ये रेव्हेन्यू जनरेट केला आहे 14,647 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच आय केअर बिझनेसमधून रेव्हेन्यू जनरेट केला आहे 238 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. तसेच कंपनीची टोटल इन्कम आली आहे 16,628 कोटी रुपये, जो इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर इन्क्रीज झाला आहे. चला मित्रांनो, आता आपण बघणार आहोत US टॅरिफचा टायटन कंपनी लिमिटेडच्या बिझनेसवर फरक पडणार आहे की नाही पडणार आहे. तर मित्रांनो, या क्वार्टरमध्ये लेटेस्ट क्वार्टर 1 मध्ये टायटन कंपनी लिमिटेडने इंडियामधून इन्कम जनरेट केला आहे 15,785 कोटी रुपयांचा आणि इंडियाला सोडून बाकी देशांमधून टायटन कंपनी लिमिटेडने इन्कम जनरेट केला आहे 843 कोटी रुपयांचा आणि टोटल इन्कम जनरेट केला आहे जून क्वार्टरमध्ये टायटन कंपनी लिमिटेडने 16,628 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेड ही एक अशी कंपनी आहे जी फक्त इंडियामधून 95% पेक्षाही जास्तीचं इन्कम जनरेट करते. म्हणजे मित्रांनो, युएसने इंडियावर कितीही टॅरिफ लावला तरी टायटन कंपनी लिमिटेडच्या बिझनेसवर काहीही फरक पडणार नाही. चला मित्रांनो, आता आपण टायटन कंपनी लिमिटेडच्या नंबरला ब्लूमबर्गच्या इस्टिमेट सोबत कंपेअर करून बघणार आहोत. तर मित्रांनो, ब्लूमबर्गचं असं इस्टिमेट होतं की टायटन कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू येईल 14,913.3 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 16,523 कोटी रुपये. म्हणजे येथे ब्लूमबर्गच्या इस्टिमेटला टायटन कंपनी लिमिटेडच्या रेव्हेन्यूने बीट केले आहे. तसेच ब्लूमबर्गचं इस्टिमेट होतं की याचा इबिड्डा येईल 1,533.9 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 1,830 कोटी रुपये. आणि इथे सुद्धा टायटन कंपनी लिमिटेडच्या इबिड्डाने इस्टिमेटला बीट केले आहे. तसेच मित्रांनो, इस्टिमेट होतं की याचा मार्जिन येईल 10.29% आणि ॲक्च्युअलमध्ये आला आहे 11.1% आणि इथे सुद्धा मार्जिनने इस्टिमेटला बीट केले आहे. तसेच इस्टिमेट होतं की टायटन कंपनी लिमिटेडचा नेट प्रॉफिट येईल 936.7 कोटी रुपये, जो ॲक्च्युअलमध्ये आला आहे 1,091 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा रेव्हेन्यू म्हणा, इबिड्डा म्हणा, मार्जिन म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा, इस्टिमेटला सर्वांनी बीट केले आहे, जो टायटन कंपनी लिमिटेडसाठी एक पॉझिटिव्ह अपडेट आहे. चला मित्रांनो, आता आपण टायटन कंपनी लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत आणि सगळ्यात पहिले आपण टायटन कंपनी लिमिटेडची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघणार आहोत. तर मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडचा रिझर्व अँड सरप्लस करंटली आहे 11,535 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडची लॉंग टर्म बॉरोइंग आहे फक्त 595 कोटी रुपये. आणि जर आपण शॉर्ट टर्म बॉरोइंग बघितली तर तर टायटन कंपनी लिमिटेडची शॉर्ट टर्म बॉरोइंग आहे 17,501 कोटी रुपये. तसेच कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे टायटन कंपनी लिमिटेडचा 1,584 कोटी रुपये. आणि जर कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली तर ती आहे 478 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण शेअर होल्डिंग पॅटर्न बघितला तर टायटन कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 52.90%, FISची होल्डिंग आहे 17.54%, DISची होल्डिंग आहे 12.59% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.69%. आणि मित्रांनो, टायटन कंपनी लिमिटेडच्या प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज बिलकुल 0 आहे. आणि मित्रांनो, हा एक कंपनीसाठी पॉझिटिव्ह अपडेट आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये
आपण सर्वात पहिली टायटन कंपनी लिमिटेडची फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर वनची कन्सॉलिडेटेड नंबर बघितले. नंतर या कंपनीने कोणत्या बिझनेसमधून किती रेव्हेन्यू जनरेट केला आहे ते बघितले. नंतर बघितले की या कंपनीच्या बिझनेसवर यूएसच्या टॅरिफचा इम्पॅक्ट पडणार आहे की नाही पडणार आहे. नंतर आपण या कंपनीच्या नंबरला एस्टिमेट सोबत कम्पेअर केले आणि सर्वात शेवटी आपण टायटन कंपनी लिमिटेडची बेसिक इन्फॉर्मेशन बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.